Subscribe our channel and click the bell icon to never miss any update from us. स्वागत आहे। आज आपण लवकरात लवकर होणारा चमचमीत लिंबू मिरचीचं लोणचं करणार आहोत। त्यासाठी आपण बघूया। आपण या वेळेला मिरची आणि लिंबूचं लोणचं करणार आहे। त्या सर्वात आधी मी लिंबू घेतलेले आहे, मिरची घेतलेली आहे, ही धुवून वाळवून घेतलेली, अर्धा तास ही धुवून वाळवून घेतलेली। यासाठी आपण मसाला घेतलेला आहे। मोहरी 2 टेबलस्पून, धने 1 टेबलस्पून, मेथीचे दाणे 1 टेबलस्पून, बडीशोप 1 टेबलस्पून, जिरे 1 टेबलस्पून। आता सर्वात आधी आपण या मसाल्याला चटका देऊन घेणार आहे। त्यासाठी सर्वात आधी मेथी दाणे पॅन मध्ये टाकते, त्यानंतर जिरे, बडीशोप, धने आणि मोहरी, हे सर्व आपण 1 टेबलस्पून घेतलेले आहे। फक्त मोहरी 2 टेबलस्पून घेतलेली आहे। आता हे सर्व आपण सर्वात आधी भाजून घेऊया। छान याचा कलर चेंज होईपर्यंत भाजायचे। मसाला छान भाजत आहे, आपण बघू शकतो याचा कलर पण चेंज होत आहे आणि खूप सुंदर असा स्मेल येत आहे। छान मसाला भाजल्याचा एकदम सुंदर सुगंध येत आहे। आपला हा मसाला पूर्ण झालेला आहे भाजून, आपण बघू शकतो याचा कलर चेंज झालेला आहे। आता आपण हे थोड्या प्लेट मध्ये काढून घेऊया। पूर्ण थंड झाल्यावर हा मिक्सीतून ग्राइंड करून घ्यायचा आहे। सर्व मसाला भाजून झाल्यावर आपण हा प्लेट मध्ये काढून घेतल्यावर थोडासा हिंग चटका देऊन घेणार आहोत। आपला हिंगाला चटका देऊन झालेला आहे। आता हा पण आपण त्या मसाल्यावर काढून घेऊया। तापायला ठेवलेला आहे, यात आपण तेल गरम करून घेऊया। हे कळण्यासाठी लवंग टाकणार आहे, चेक करण्यासाठी। हे आपण बघू शकतो लगेचच आपली लवंग वर आलेली आहे। या ठिकाणी आपलं लोणच्याचं तेल तयार झालेलं आहे। आपण हा मसाला मिक्सीत आता ग्राइंड करून घेऊया। छान बारीक ग्राइंड करून घ्यायचा आहे। आपला हा मसाला आता मिक्सीतून ग्राइंड झालेला आहे। आता आपण बघू शकतो हा फार बारीक नाही करायचा आहे, थोडासा जाडाभरडच ठेवायचा आहे। आता आपण दोन्ही मिरची कापून घेऊया लोणचं बनवण्यासाठी। आपण ही मिरची लोणच्यासाठी घेणार आहोत, ती अशी मधून कट करून हिचे 2 भाग करूया। हिचे देठ पण काढून घेऊ। अशा प्रकारे आपण सर्व मिरची कापून घेणार आहोत। आता आपण बघू शकतो ही आपली मिरची कापून रेडी झालेली आहे। आता लोणच्यासाठी आपण लिंबू कापून घेणार आहोत। लिंबूचे आपण काप करून घेऊ। हा लिंबू आपण कापून घेतल्यावर याच्या बिया काढून घेणार आहोत। जर तुम्हाला हवं असेल तर बिया पण ठेवू शकता, पण मग लोणचं खाताना बिया काढावं लागतील, म्हणून मी आधीच लोणचं करण्याआधीच बिया काढून घेत आहे। सर्व लिंबू कापून घेऊ आणि बिया काढून घेऊ।
आपले हे लिंबू चिरून झालेले आहे। आता आपण 2 लिंबांचं रस काढून घेऊया। हे रस काढून घेतलेले लिंबू आपण फेकणार नाही आहोत, तर हे पण आपण कट करून लोणच्यात घालणार आहोत। घालणार आहोत आपण लोणच्याच्या फोडी। सर्वात आधी आपण बाउलमध्ये मिरच्या घेणार आहोत। या धुवून सुकवून चिरून घेतलेल्या आहे या मिरच्या। आपलं हे लिंबाचं लोणचं तुम्ही वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितली म्हणून आपल्या सर्वांचे धन्यवाद। ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा, कशी झाली मला पण सांगा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा।